हे गाइस, गुड मॉर्निंग. दिस इज सौरभ जाधव व्लॉग्स. तर आजचा आहे माझा फायनल पेपर. म्हणजे मी 3 दिवसाआधी तुम्हाला बोललो होतो की शेवटचे पेपर आहे. सो आज आम्हाला तो पेपर द्यायचा आहे. नाश्ता करून लगेच रेडी होतो मी आणि मग निघूयात. चला. इथे मी खातोय डोसा, जो की मिक्स डाळपासून बनवलाय. इथे आहे चटणी आणि चहा. पल्लय तिकडे बसले. चला, मी झालोय रेडी आणि 9 वाजलेत. मला खूप टाइम झालाय. आपल्याला 10:30 पर्यंत पोहोचायचंय. सध्या 9:30 होत आहेत आणि मी सागर मानसची वाट बघतोय. बघूयात ते कधी येत आहेत. इथूनच येतील दोघं जण. भेटलेत मला हे दोघं आणि सध्या 10 वाजता आहेत. आमच्याकडे फक्त अर्धा तास आहे. अर्ध्या तासात पेपर सुरू होणार आहे. चला जाऊया पटापट. पोहोचलो आम्ही कॉलेजमध्ये. फक्त 9 मिनिटं बाकी आहेत. जाऊयात पटापट वर्गात. कॉलेजमध्ये बघा किती सन्नाट आहे. कोणीच दिसत नाही. फक्त आमचाच आज पेपर आहे. मी पटापट पेपर देऊन येतो. त्यानंतर तुम्हाला भेटतो. चला बाय. ओके, सो फायनली आमचा पेपर झाला आहे शेवटचा. आणि सगळ्यांना परत विचारतो मी की त्यांचा पेपर कसा गेलाय. हे बघा समोरून सगळे येत आहेत. कसे पेपर गेले सांगा लवकर. डन. फक्त असा पेपर गेलाय सौरभचा. तुझा कसरीने पेपर लिहिलाय कारण की माझ्या बाजूला होती. हा बघा, हा विचारत पडलाय. काका आलेत आपले, अजित काका, जे की सुपरविजन साठी होते. कसं वाटलं काका, आम्ही कसा लिहित होतो पेपर? साहिल तर रडत होता ना. हा, कोणतेही रडत होता पेपरमध्ये, काका बोलले. चला, आम्ही पोचलो जोगेश्वरीला. तर सागर मानस इथून जात आहेत. मला घरी लवकर जायचं आहे. मम्मीची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे. त्यांना बाय बोलूया पटापट. चलो बाय. पोचलोय घरी आणि आता मम्मीला घेऊन डॉक्टरकडे जातोय कारण की त्याची तब्येत ठीक नाही अजून. सो डॉक्टरकडे जाऊन येतो आणि त्यानंतर मी थोडंसं जेवण करतो. चलो, मम्मीला डॉक्टरकडून आणलंय. सध्या मी बसलोय जेवायला. मी इथे खातोय चपाती आणि काबुली चण्याची भाजी. हे बघा, मम्मी पण जेवते पण तिला जात नाही सध्या जेवण. सध्या मी बनवलंय चहा. सो चहा पिऊयात. खूप भारी हवाय, मसालेवाली चहा. आणि मम्मी पण उठल्या. कसं वाटतं? मम्मीने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सो मी आल्यावरती मग थोडंसं जेवली. ते पण खाल्लं ना तिने, दूध चपाती. त्यानंतर काही डॉक्टरकडे जाऊन आम्ही आलो आणि मग गोळ्या घेऊन फायनली मम्मी आता जेवली. तर डोसे वगैरे बनवून दिले मी. आता चहा पिते. चहा खूप मस्त झाले. मसालेवाली चहा बनवले. म्हशीचं का गाईचं दूध आहे मम्मी आणते. सो हे प्यायला भारी वाटतं. कसलं आहे दूध? गाईचं आहे. चहा पिऊन मी आलो आरेमध्ये. अभिषेकला कॉल केला होता. तो आत्ता झोपेतून उठलाय कारण तो पण दुपारी लेट येतो कॉलेजवरून. सो म्हणून झोपतो. आणि मग आता त्याला 15 मिनटं तरी लागतील. सो त्याची वाट बघतो आणि मग जाऊया. आज कुठेतरी सनसेट जेव्हा होतो तेव्हा उन्हाचा प्रकाशाने कुठलीही जागा एकदम बहरून येते. सो अशी जागा बघायला खूप भारी वाटतं. आणि स्पेशली जंगलाच्या ठिकाणी जिथे सूर्याचा प्रकाश थोडा थोडा झाडांच्या मधून दिसतो. सो ती जागा बघायला अजून खूप भारी वाटतं. हे बघा, इथे छोटंसं नागोबा ठेवलं आहे. कोणीही जर आलं रात्री तर हे बघून भीती वाटते. मी त्या दिवशी घाबरलो तर हेच बघून. रात्री ज्या मी तुम्हाला शिड्या दाखवतो त्या ह्याच शिड्या आहेत ज्या की आपण परवा मोजल्या होत्या. 12 फूट टाकी किती भरले आज बघूया आपण परत. त्या दिवशी 2 फूट भरली होती. ओ भाई, आज पण तेवढीच आहे बघा. 2-2.5 फूट भरली अशी काय 12 फूट टाकी पूर्ण. रात्रीच्या वेळेस ही टाकी पूर्णपणे भरते. म्हणजे पाणी जे आहे ते पूर्ण वर येतं. तो रात्रीचा मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण की इथे येणं थोडंसं रिस्क आहे. पण हे पाणी कुठून पास होतं ती जागा आज आपण बघणार आहोत. भाई 15 दिवस झालेत मी लगातार ब्लॉग करतोय. पण कालचा माझा दिवस मिस झाला. त्यासाठी खरंच सॉरी. थोडंसं कामामध्ये असल्यामुळे मला तितका टाइम मिळाला नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी. पण आजपासून परत कंटिन्यू व्हिडिओज येतील. हा एक कोंबडपाडा, इथेच राहतो अभिषेक आलाय. का रे एवढा वेळ? 15 मिनिटं मी थांबलोय. तुझे आवाज गेला झोपलेला होता म्हणून थोडा फ्रेश वगैरे व्हायला टाइम गेला असे. सो आता मी तुम्हाला दाखवतो. पाणी वगैरे सोडायचं होतं ते बघितलं पहिला. हा, याचे तुम्हाला झाडं पण मी एक दिवशी दाखवेल. याने पूर्ण अशी बाग तयार केली आहे घराच्या समोर. कसले नारळ, लिंबू, शेवगा. सध्या आपण जातोय पिकनिक पॉईंटमध्ये जिथे मी तुम्हाला बोललो होतो की 12 फूट टाकीमध्ये पाणी पास कुठून होतं. सो ते ह्या पिकनिक पॉईंटचे इथे एक तलाव आहे मोठं. तर त्या तलावातून पाणी पास होतं. ही खूप जुनी वाट आहे जिथे आम्ही खूप वर्षाआधी जायचो. पण मला वाटतं सध्या जास्त लोक जात नाही. हे बघा, हे रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. आधी सगळे जेवढे पण लोक होते ते ह्याच वाटेने जायचे. हा, मी खूप लहान असताना मी इथे यायचो जेव्हा मी कराटेला वगैरे जायचो. सो
सो मला मामा घेऊन यायचे ह्या ठिकाणी. इथे मी थोडंसं वर्कआउट रनिंग वगैरे करायचो. हे बघा इथे शिड्या आहेत, ह्या दिसत असतील तुम्हाला. ओ भाई, हे जर हाताला वगैरे चिपकलं तर खूप दुखतं. कपड्यांना पण लागतात. हे आगाडाचं रूप आहे, त्याचा तुरा आहे. का लागतं हे पण अंगाला पूर्ण? हा, जून जसं होत जसं त्याचं त्याला आपल्या कशा मका ज्वारी वगैरे तूर येतं तसं आगाड्याला पण तुरा येतो. पहिले इथे वाट होती, पण पहिले इथे वाट होती जुनी, ती पूर्ण वाट होती आणि इथे खेळण्यासाठी गार्डन टाईप बनवलं होतं, पण ते सगळं तुटलंय. याचीच गोष्ट करत होतं मी. हे सगळं पॅन्टीला चिपकलंय माझ्या पण. सो हे आहे पूर्ण पिकनिक पॉईंट. किती सुंदर वाटतंय बघा हे पाणी वगैरे. मी तुम्हाला जी 12 फूट टाकी दाखवली होती त्या टाकीमध्ये ह्या तलावातून पाणी सोडलं जातं आणि तिथून मग एरियांमध्ये पास केलं जातं. हे पिण्याचं पाणी नसतं, हे असंच दूषित पाणी असतं. हे बघा या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलंय सगळं. तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर इथून बोटिंग करू शकता. इथे बोटिंगचा पण ऑप्शन दिलं गेलंय, जे की हल्ली सुरू झालंय. हे बघा या बोटी आहेत. सो या कधीतरी आणि व्हिजिट करा पिकनिक पॉइंटला. चला फायनली आमचं झालंय फिरून आणि अंधार बघा किती झालंय. अभिषेकला मी जा बोलतोय पण तरी त्याला या शिड्या चढायला आवडतात म्हणून तो येतो. हे बघा एवढा अंधार झालाय. मी पोहोचलोय घरी. सध्या मी इथे बॉइल्ड एग खातोय. सो एक खाऊया आणि मग माळ्यावरती जाऊया. चला मी बसलोय माळ्यावरती आणि मी हे पुस्तक वाचतोय पाचट नावाचं, जे की योगीराज बागुल यांनी लिहिलं आहे. त्यांच्या पुस्तक प्रदर्शनासाठी मी गेलो होतो. सो तिथून मी 3 पुस्तकं यांची आणले होते. म्हणजे त्यांनी लहानपणापासून ज्या ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत किंवा त्यांच्यासोबत घडल्या आहेत ते सगळं त्यांनी ह्या पुस्तकात लिहिलं आहे. आणि फायनली आमचे पेपर संपले आहेत. म्हणजे जेवढे पण पेपर होते, काही पेपर थोडेसे हार्ड गेलेत, पण इट्स ओके. बघूयात ते रिझल्टच्या वेळी आपल्याला कळेल की कशा कशात मी पास झालोय. जेव्हापासून कॉलेज सुरू होईल त्यानंतर मी डेली कॉलेजला जाणार आहे, लेक्चर्स अटेंड करणार आहे आणि पुढचा पेपर जो असणार आहे तो इझी गेला पाहिजे असा मी अभ्यास करणार आहे. चला सध्या तर मी या व्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.